आई काय करायला? आता मी मॅगी करून आणते. मॅगी? हां, घरी? घरी सगळे ही मिक्सर, गव्हाची? तांदूळ, डाळ, उडदाची डाळ, तुरीची काय डाळ, काय टाकायचं ह्याच्यात? उडदाची डाळ, ही तुरीची डाळ, ही मुगाची डाळ, ही उडदाची डाळ, ही धणे, ही बडीशेप आणि शाबू भाजून घेतलाय. एवढं करायचं, आणायचं दळून. आपल्या मॅगी सारखी लागते. मॅगीसारखी मॅगी होती. एक पुढे दुकानातली मॅगीची टाकायची आणि मॅगी हलवायची. चांगली नसती, ह्याची असती मैद्याची म्हणून हे गव्हाची करायला लागले. डाळी मिक्स करून आता. हां, आता बघा टेस्ट कशी असते ह्याची. छान होती ह्याची मॅगी. कात्र घ्यायची ना. शाबू मिक्सरला काढून घ्यायचा. मिक्सरला काढायचे. बडशेप निघते. जिरे ओवा, धने, जिरे पण भाजले. तर आई आता ह्याला गिरणीतून दळून आणते. दळून आणल्यावर परत शेवया बनल्यावर तुम्हाला दाखवते. मॅगी टाकली. बघा किती छान झाले आहेत मॅगी. एकदम मस्त आणि खूप छान लागते. टेस्ट मॅगीसारखीच एकदम. आता याला थोडे ओलसर आहेत. थोडं असं पसरून घालायच्या घरामध्ये आणि चांगले सुकवायचे आणि उद्या एक ऊन दिलं की होऊन जाते ते. मग डब्यात भरून एक वर्षभर ठेवायचे. बघा किती छान आहे ते. एकदम लांब लांब पण आहेत. हे बघा आम्ही अशी मॅगी बनवलेली आहे आणि ते आता पसरून वाळवायला घालतोय. गिरणीतून बनवून आणायची आणि वाळवायची अशी. आणि आपल्या मॅगीसारखीच टेस्ट लागते ह्याची. ह्याच्यामध्ये सगळं आहे. डाळी, तांदूळ, ही मॅगी एवढी हेल्दी आहे आणि खायला पण चांगली लागते आणि लहान मुलांना द्यायला काहीच तुम्ही तर बघितलेलंच आहे. जर बनवताना मुगाची डाळ, उडदाची डाळ, तुरीची डाळ,
तांदूळ आणि गहू आणि शाबू असं टाकलेलं आहे. टेस्टला पण छान लागते. आपल्या विकतची मॅगी असते ना त्याच्यापेक्षा ह्याची टेस्ट चांगली लागते. गिरणीत घरी बनवून आणलेली मॅगी खायची. चीज दाखव. तुला आवडते ना मॅगी ही आपली घरची? थांबा थांब थोडी शिजू दे अजून. थांब शिजू दे. टिपके मम्मा टिपके बघ बघ ते टिपके पडून बस आणते मी. पोळते फुकून खा. पोळते असंच पुढंच ये सांडवशील तिथं. आपलेच व्हिडिओ बघायला का? हां रघुवीर आपलेच व्हिडिओ बघते. मस्त झाली. चला आम्ही मॅगीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रघुवीर म्हण. व्हिडिओ